श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 366। श्रीचे एका दर्शनाचे पुण्य देऊन बैलाची सुटका। दोन बायांपैकी एक सर्वज्ञांच्या दर्शनाला येत असे। मग एके दिवशी तिने रात्री स्वप्न पाहिले। एक ब्राह्मण स्वप्नात आला व म्हणाला, आई, मी मागच्या जन्मात ब्राह्मण होतो, पण कोणत्या तरी पापामुळे मी बैल झालो। मी गर्ग नारायणाच्या देवळाजवळ खड्ड्यात पडलो आहे। माझा प्राण जात नाही, तरी मला सर्वज्ञांचे दर्शनाचे पुण्य द्या, मग माझा प्राण जाईल असे स्वप्न पाहिले। मग ती बाई सकाळी उठली, सर्वज्ञांच्या दर्शनाला निघाली, गगन नारायणाच्या देवळाजवळ आली, त्या खड्ड्याकडे पाहिले तेव्हा तेथे खरंच तो बैल पडला होता। मग सर्वज्ञांच्या दर्शनाला आली, सर्वज्ञांना दंडते घातले, श्रीचरणा लागली। मग सर्वज्ञांपुढे सांगू लागली, जीजी, मी रात्री स्वप्न पाहिले, एक ब्राह्मण माझ्या स्वप्नात आला। आई, मी मागे ब्राह्मण होतो, कोण्या एका पापाने मी बैल झालो। मी गर्ग नारायणाच्या देवळाजवळ खड्ड्यात पडलो आहे। आई, माझा प्राण जात नाही, तरी सर्वज्ञांच्या एका दर्शनाचे पुण्य दिले की मी बैलाच्या जन्मातून मुक्त होईल असे स्वप्न पाहिले। मग सकाळी उठली, गर्ग नारायण देवळाजवळ आली, त्या खड्ड्याकडे पाहिले तेव्हा तो बैल खरंच तेथे पडलेला दिसला। सर्वज्ञांनी विचारले, बाई, मग तुम्ही पुण्य दिले नाही जी? आम्ही आपले पुण्य कशाला देऊ? आमचे पुण्य जाईल ना? सर्वज्ञ म्हणाले, बाई, जायला काय कारण, निश्चितपणे उलट अधिकच होईल। पुण्य दिल्याने पुण्य वाढते। बाई, दिव्यापासून दिवा लावल्यावर दिवा कमी होतो का? ती म्हणाली, हो जी। मग तिने स्नान केले, तांब्यात पाणी आणले, गर्ग नारायणाच्या देवळाजवळ आली, तुला सर्वज्ञांच्या एका दर्शनाचे पुण्य हो असे म्हणून त्या बैलाच्या तोंडावर तांब्यातील पाणी घातले आणि लगेच त्याचा प्राण गेला। ही लीळा डोरेश्वरी। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।